त्याच एक महत्त्वाची अपडेट समोर येते। छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे। मात्र या ठिकाणी असलेल्या 5 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी एकाचाही अँगल मासाहेबांच्या पुतळ्यावरती नाहीये। त्यामुळे मासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ते सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालेलं नाही अशी माहिती समोर येते। त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणेवरच आता प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे। छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे ऐतिहासिक मैदान आहे आणि या मैदानात अनेक राजकीय घडामोडी सातत्याने घडत असतात। असं असताना सुद्धा संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही बरोबर का नाही लावण्यात आला असा प्रश्न आता निर्माण केला जातोय। उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। उदय, खरं तर हे सुद्धा अतिशय धक्कादायक म्हणावं लागेल की अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे आणि या ठिकाणावर सुद्धा सीसीटीव्हीचे अँगल जे आहेत ते योग्य प्रकारे केलेले नाहीयेत। अगदी बरोबर आहे। आपण पाहतो की मासाहेब म्हणजे शिवसैनिकांच्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केलेला आहे। ज्या समाजकंटकांनी केलेले आहे त्याचं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते तपासण्याचं काम मुंबई पोलीस करत आहेत। मात्र योग्य प्रकारे कॅमेऱ्याचा अँगल नसल्यामुळे हे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते त्यांना मिळत नसल्याची माहिती मिळते। आपण पाहतो समोर मीनाताई ठाकरे मासाहेब यांचा हा पुतळा आणि त्यांच्या शेजारी असलेले हे 5 सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या 5 सीसीटीव्ही कॅमेऱ्यापैकी एकाही कॅमेऱ्याचा अँगल जो आहे तो थेट हे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचं मुख्य प्रवेशद्वार असलेलं आणि त्याच्या मधोमध असलेलं मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकाच्या इथे म्हणजे पुतळ्याच्या इथे असलेला आपल्याला पाहायला मिळत नाही। जवळचा जो कॅमेरा आहे तो थेट मैदानाचा येण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती जातो। मात्र मीनाताई ठाकरे यांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या इथे फोकस करणारा किंवा त्याला थ्रेट फ्रेमिंग करणारा सीसीटीव्ही कॅमेरा अँगल जो आहे तो इथे दिसत नाहीये। त्यामुळे पोलिसांची देखील एक अडचण झालेली आहे की कॅमेराचे योग्य अँगल नसल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ज्या समाजकंटकांनी हा प्रयत्न केलेला आहे तो इथे दिसत नसल्याची माहिती मिळते। आणि हा एका पिलरचा आहे आणि मात्र सोबतच आपण दुसरीकडे पाहिलं तर इतर ठिकाणी कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते लागलेले दिसत नाही। सगळ्यात जवळचे कॅमेरे जे ते अगदी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या शेजारी म्हणजे जवळपास 10 फूट अंतरावरती हे लागलेले कॅमेरे आहेत। तर दुसरीकडे आपण समोर पाहतो की थेट शिवसेना भवन येथे हे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत। मात्र इतर अन्यत्र कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे जे ते लागलेले नाहीत। छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे ऐतिहासिक मैदान आहे। राजकीयदृष्ट्या देखील सातत्यानं घडामोडी घडणारं असं हे ऐतिहासिक मैदान आहे आणि या मैदान परिसरामध्ये अनेक घडामोडी ज्या घडत असतात। त्याचबरोबर पोलिसांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील एक प्राईम असं लोकेशन आहे। मात्र असं असताना देखील मीनाताई ठाकरे यांचा हा पुतळा आणि त्याच्या शेजारी असलेले हे सीसीटीव्ही कॅमेरे पाहतो। 5 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। मात्र 5 सीसीटीव्ही कॅमेऱ्यापैकी एकाही कॅमेऱ्याचा अँगल जो आहे तो मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती असलेला आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे पोलिसांनी देखील एक प्रकारे आपण पाहतोय की त्यांना जे संशयितांचं फुटेज हवं आहे ते त्यांना इथे मिळत नाहीये। त्यामुळे आता एकूण या सुरक्षा व्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित होत आहे। खरं उदय, कारण इतके सीसीटीव्ही असताना सुद्धा त्याचे अँगल जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। पोलिसांकडून या संदर्भातली काय माहिती दिली जाते, कशा पद्धतीने तपास केला जातोय? आपण पाहतो की मुंबई पोलिसांना देखील याची कल्पना जी आहे ती आलेली आहे। स्वतः डीसीपी घटनास्थळी आलेले त्यांनी देखील संपूर्ण परिस्थितीची जी पाहणी जी आहे ती केलेली आहे आणि आपण पाहतो आहोत की पोलिसांना या संदर्भात स्थानिक आमदार महेश सावंत जे आहेत यांनी देखील या संदर्भात तक्रार जी आहे ती नोंदवलेली आहे की कुठल्याही कॅमेऱ्याचा अँगल जो आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये। आणि त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कशा प्रकारे आता एक प्रकारे माहिती घेतली पाहिजे। आपल्यासोबत महेश सावंत स्वतः स्थानिक आमदार। महेशजी, तुम्ही स्वतः पोलिसांशी संपर्क केलेला आहे। सीसीटीव्ही कॅमेरे 5 आहेत मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्या शेजारी, मात्र एकही कॅमेऱ्याचा अँगल जो आहे मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या समोर दिसत नाही, समोर मिळत नाहीये। ते तर आहे, दुर्भाग्याची भासता येते। त्याशिवाय इथे दररोज पोलीस असतात, ते सुद्धा पोलीस सकाळचे नाही आहेत। हे सगळं अचानक कसं झालेलं माहिती नाही, कारण ते सीसीटीव्ही फुटेज नाही। निदान पोलिसांनी जरी आम्हाला सांगितलं असतं की सीसीटीव्ही फुटेज इथे नाही तर आम्ही सीसीटीव्ही फुटेज स्वतः लावलेच। आता आम्ही उद्या लगेच लावून घेणार तिथे सीसीटीव्ही फुटेज। शिवसेना पक्षाकडून स्वतःकडून आता सीसीटीव्ही कॅमेरे स्वतः करणार, कारण का जर पोलीस प्रशासन असा बेफिकीरपणे वागत असेल तर चुकीचं आहे आणि जिथे सेन्सिटिव्ह आहे तिथे तर त्यांनी व्यवस्थितपणे वागावं अशी आमची। संवेदनशील हा संपूर्ण भाग आहे, राजकीयदृष्ट्या देखील अत्यंत महत्वाचा आहे। सीसीटीव्ही कॅमेरे 5 आहेत, मात्र एकाचाही अँगल मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती नाही, कारण हे मुख्य प्रवेशद्वार आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचा, तिथे नाही। पोलिसांनी या संदर्भात काय बोललं झालं? पोलिसांना आता आम्हाला समजलं, जेव्हा आम्ही विचारलं ना त्यांना की काय झाला फुटेजचा, त्यावेळी मला की तो अँगल नाही, त्यावेळी समजलं। त्यावेळी आम्ही म्हटलं की आता आम्हीच लावतो, तुमच्यावरती भरोसा ठेवून काय उपयोग नाही। स्वतंत्र शिवसेना आता सुरक्षा यंत्रणा उभारणार। स्वतंत्र आपण पाहतोय की महेश सावंत यांनी स्पष्टपणे सांगितले न्यूज 18 लोकमतला की आता शिवसेना स्वबळावरती सुरक्षा यंत्रणा उभारेल, सीसीटीव्ही कॅमेरे जे ते स्वतः लावेल आणि त्याचे जे फोकस अँगल जे आहेत ते मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या इथे लावतील। कारण मुंबई पोलिसांची आपण इथे पाहतो आहोत की एकूण 5 कॅमेरे आहेत, मात्र 5 कॅमेऱ्यापैकी एकाही कॅमेऱ्याचा अँगल जो आहे तो मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या इथे नाही। मुख्य प्रवेशद्वार आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचं, मात्र मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे कुठल्याही प्रकारची सुरक्षा जी आहे
तो संपलेला आहे, कारण की बेस्टच्या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही बँड वाजवलेला आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांना आणि मराठी माणसाला आणि इतर भाषिकांनाही ठाकरे काय त्याची पूर्ण कल्पना आहे. त्याची तर आपण बघतो एकंदरीत ज्या सगळ्या प्रतिक्रिया येतात त्या संतप्त येतात, कारण हा जो प्रकार घडलेला आहे अगदी सकाळच्या सुमाराचा प्रकार घडला आहे आणि या परिसरात सीसीटीव्ही असले तरी सुद्धा त्याचे अँगल जे आहेत ते व्यवस्थित नव्हते. त्यामुळे हा प्रकार नेमका कोणी केला या तपासामध्ये बऱ्याच अडचणी येत आहेत. पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी उदय सध्या आपल्यासोबत आहेत. उदय, खरं तर या परिसराला कायम जाग असते, कायम या परिसरामध्ये वर्दळ आपल्याला बघायला मिळते, तरी सुद्धा या परिसरात पोलीस नव्हते. त्यामुळे या सगळ्या शिवसैनिकांकडून सुद्धा सवाल उपस्थित केला जातोय. अगदी बरोबर आहे. आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या संकल्पनेतून सध्याची आपण दृश्य बघतोय ती बीडमधून बघतोय, थेट दृश्य बघतोय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन केलं जात आहे. बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ होतो. खरं तर अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर बीडमध्ये रेल्वे सेवा सुरू होतीये. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्य साधत या रेल्वेचा आज शुभारंभ केला जातोय. उद्घाटनासाठीची रेल्वे बीडच्या स्टेशनमध्ये सध्या दाखल झालेली आहे आणि ती पाहण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी बघायला मिळते. शासकीय वसाहत आहे, याची सुविधा देण्यात आलेली आहे. बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा आज शुभारंभ होतोय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडतोय, शुभारंभ पार पडतोय. खरं तर अनेक दशकांची प्रतीक्षा होती आणि त्यानंतर बीडमध्ये रेल्वे सेवा सुरू होते. त्यामुळे बीडकरांमध्ये सुद्धा मोठी उत्सुकता बघायला मिळते आणि आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्य साधत या रेल्वेचा शुभारंभ केला जातो. पोलिसांसाठी अतिशय सुसज्ज अशा 2 BHK निवास व्यवस्था आपल्याला उपलब्ध झालेली आहे. एक प्रशस्त व्यवस्था, सुंदर असं किचन आणि टॉयलेट बाथरूम सुद्धा त्यामध्ये त्याचं पूर्णपणे काळजी घेऊन बनवलेलं आरामदायी व्यवस्था आपल्याला बीड पोलिसांसाठी उपलब्ध झालेली आहे. यासोबतच पुढची एक महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंडे 30 सप्टेंबरपर्यंत सातपुडा सरकारी बंगला सोडण्याची शक्यता आहे. मुंडेंनी बंगला सोडण्याचं आश्वासन दिलेलं होतं. छगन भुजबळांच्या कार्यालयाला माहिती दिल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेली आहे. मार्च महिन्यात धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, परंतु त्यांनी सरकारी बंगल्याचा ताबा सोडलेला नव्हता. धनंजय मुंडेंनी बंगला सोडल्यानंतर तो मंत्री छगन भुजबळांना देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंडेंनी बंगल्याचा ताबा सोडला नसल्यामुळे छगन भुजबळांना सरकारी निवासस्थानाची प्रतीक्षा करावी लागते. मंत्री असून सुद्धा भुजबळ यांना सरकारी निवासस्थानाची प्रतीक्षा करावी लागते. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. प्रणाली, अखेर धनंजय मुंडे बंगला सोडणार अशी माहिती समोर येते, काय अधिकचा तपशील आहे? आपल्याला माहिती आहे की धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेल्यानंतर तब्बल 4 महिन्याहून अधिक कालावधी होतोय. ते सरकारी जो बंगला आहे त्या बंगल्याचा वापर करत आहे. त्या मध्यंतरी त्यावर आक्षेप सुद्धा घेण्यात आलेला होता, दंड सुद्धा ठोठावण्यात आलेला होता. पण आता जी माहिती मिळते सूत्रांकडनं त्यानुसार 30 सप्टेंबरला धनंजय मुंडे जे आहेत ते सातपुडा बंगला त्यांचा जो शासकीय निवासस्थान आहे ते सोडणार असल्याचं सूत्रांकडून कळलेलं आहे. कारण आता छगन भुजबळ मंत्री झाल्यानंतर त्यांना मात्र कुठलेही निवासस्थान नाही. त्यामुळे लवकरच छगन भुजबळ हे सातपुडा बंगल्यावर जातील असं सुद्धा कळतंय. त्यामुळं आत्ताची जी माहिती मिळते सूत्रांकडनं त्यानुसार 30 सप्टेंबरला धनंजय मुंडे हे सातपुडा हा सरकारी बंगला सोडण्याची शक्यता वर्तवली जाते. प्रणाली, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.